हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल एम रेल्वे वरती. तर गेम चेंजर एमसीक्यू क्लासेस फॉर ITI इन्स्ट्रक्टर एक्झाम CBT2. तर हा जो क्लास आहे हा फिटर पेपर बद्दल आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. हे मी गेम चेंजिंग ह्यासाठी म्हणत आहे कारण तुमचा जो स्कोर आहे तो खूप जास्त शूटअप होणार आहे. ही अप्रॉक्स माझ्याकडे 10 अशी PYP पेपर आहेत फॉर फिटर, टर्नर, वेल्डर, ठीक आहे, आणि वेल्डर. तर हे तुम्ही व्हिडिओज पाहून घ्या, खूप गरजेचं आहे. हे व्हिडिओज पाहिल्यानंतर तुमची कन्सेप्ट पण क्लिअर होतील आणि तुमचे जे क्वेश्चन्स आहेत ते रिपीट होण्याचे भरपूर चान्सेस आहेत ह्याच पेपरमधून. तर हे पाहून तुम्ही लोक एक काम करू शकता. ह्याचा जो PDF आहे मी इकट्ठा प्रोव्हाइड करेन एकदाच 5-5च्या सेटमध्ये. त्यासाठी तुम्ही टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करून घ्या, ठीक आहे. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी ITI इन्स्ट्रक्टर CBT2 एक्झामसाठी आमच्या इथे जे आहे आमच्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला टेस्ट सिरीज भेटून जाईल. त्याच्यामध्ये 40 क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. 40 क्वेश्चन्स आहेत आणि हे 40 क्वेश्चन्स हे पूर्ण टेक्निकल क्वेश्चन्स आहेत. इंडस्ट्री 4.0 आणि ॲडव्हान्स मॉडेल बद्दल मी टेस्ट सिरीज बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर जसा जसा वेळ भेटेल तसा किंवा मी तेच तुम्हाला शिकवून देईन. तर त्यासाठी मी नोट्स वगैरे काढायला थोडा वेळ लागेल कारण थोडासा जे सिलेबस आहे थोडं चेंज झालं म्हणण्यापेक्षा थोडासा ॲडिशनल सिलेबस त्याच्यामध्ये टॉपिक्स ऍड झाले आहेत. तर मला वेळ लागेल, ठीक आहे. तर ITI इन्स्ट्रक्टर जे आहे CBT2 फिटर टेस्ट अवेलेबल आहे. इच टेस्ट कन्सिस्टिंग 40 क्वेश्चन्स. प्रत्येक टेस्ट मध्ये 40 क्वेश्चन्स आहेत आणि ऍज पर TCS पॅटर्न. तर TCS पॅटर्न कोणते, तर मग TCS ने जितके पण हाल फिलहाल जितके पण त्यांनी पेपर घेतलेले आहेत जसं की ALP CBT2, DFCCIL, आपलं DFCCIL 2021 चा पेपर, 2018 चा पेपर आणि DMRC चा पेपर, DRDO चा पेपर. तर अशा प्रकारे जे आता लेटेस्ट पण आहेत ना त्यांनाच मी कंपाईल करूनच हा जो आहे टेस्ट सिरीज तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे. वन मोर थिंग, कॉम्बो टेस्ट सिरीज ऑल्सो अवेलेबल. त्याच्यामध्ये तुम्हाला मशीनिस्ट, वेल्डर, टर्नर, फिटर, मशीनिस्ट, ग्राइंडर प्लस RAC पण भेटून जाईल. तर सगळं काही जे लिंक वगैरे आहे अँड्रॉइड ऍप्लिकेशन डाउनलोड करण्याची ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर ते तुम्ही प्रोसिजर करू शकता, ठीक आहे. आता पुढे बघा, हा जो पेपर आहे जे आपण आज डिस्कस करत आहोत हे आहे इस्रो टेक्निशियनचा पेपर, जे झाला होता 14 जुलै 2021 ला. तर लेटेस्ट वन आहे. ह्याच्यानंतर जे आहे इस्रो टेक्निशियनचा पेपर नाही झालेला आहे त्याच्यामुळे. आणि वन मोर थिंग, हे TCS ने घेतलेला पेपर आहे. कोणी घेतलेला आहे? TCS ने पेपर घेतलेला आहे. त्याच्यामुळे जास्तच इम्पॉर्टंट होऊन जाते. तर वन बाय वन आपण सगळे क्वेश्चन डिस्कस करू. 1.5x च्या स्पीड वरती पण तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता किंवा 2x च्या स्पीड वर पाहू शकता. तसे मी खूप फास्ट बोलते. तर बघू आता काय आता पुढे. आणि ह्या पेपरमध्ये जे वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे क्वेश्चन आहेत ते मी डिस्कस करणार नाहीये बिकॉज वर्कशॉप कॅल्क्युलेशन तुमच्या सिलेबस मध्ये दिलेला नाही आहे. ओके, चला स्टार्ट करू. मग पहिला क्वेश्चन काय म्हणते, फ्रॉम द फॉलोइंग सिलेक्ट द कॉमनली यूज टूल फॉर लेइंग आउट लार्ज सर्कल्स. लार्ज सर्कल ड्रॉ करण्यासाठी कोणतं टूल यूज करतात? डिवायडर, हर्माफ्रोडाइट कॅलिपर, ट्रॅमल, स्क्रायबर. तर ट्रॅमल इज द राईट आन्सर. हर्माफ्रोडाइट कॅलिपरला जेनी कॅलिपर पण म्हटलं जाते, ठीक आहे. ऑड लेग कॅलिपर पण म्हटलं जाते. Okay, next question, question number 2. Which among the following is used for laying out casting patterns and core boxes by pattern makers? Flexible rule, short rule, shrink rule and hook rule. तर बघा रूलचे वेगवेगळे टाइप आहेत. तर श्रिंक रूल जे आहे हे कास्टिंग पॅटर्न आणि कोर बॉक्सेस साठी यूज केले जाते. पॅटर्न मेकर यूज करतात त्याला. ओके, क्वेश्चन नंबर 3. विच आर द कॉमनली अवेलेबल ग्रेड्स ऑफ V ब्लॉक. तर V ब्लॉक जे आहे हे 2 ग्रेड मध्ये अवेलेबल असते, ग्रेड A, ग्रेड B. ग्रेड A V ब्लॉक जे असते ह्याची लेंथ असते 100 mm. ग्रेड B V ब्लॉक ची जे असते ती असते 300 mm. ग्रेड A जे ब्लॉक असते तो अवेलेबल असते हाय क्वालिटी स्टील, ठीक आहे. हाय क्वालिटी स्टीलचा बनलेला असते. आणि जे तुमचा ग्रेड B आहे हा क्लोजली ग्रीन कास्ट आयर्नचा बनलेला असते. तर V ब्लॉक बद्दल सगळी माहिती इथे तुम्हाला भेटली आहे, ठीक आहे. तर ऑप्शन डी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 4. सिलेक्ट द मटेरियल कॉमनली यूज फॉर मेकिंग स्क्रायबर्स. तर स्क्रायबर बनवण्यासाठी आपण हाय कार्बन स्टीलचा उपयोग करतो, ठीक आहे. हाय कार्बन स्टीलचा उपयोग करतो का? कारण याचा जो वियर रेजिस्टन्स असतो ते हाय असते, ठीक आहे. वियर रेजिस्टन्स जे असते ते हाय असते. हाय कार्बन स्टील जे पण आपण डेली बेसिस वरती जे गोष्टी यूज करतो किंवा जे इन्स्ट्रुमेंट यूज करतो
मल्टिपल टाइम्स यूज होत असते. तर तशा जे पण इन्स्ट्रुमेंट असतात त्यांचा विअर रेजिस्टन्स हाय असला पाहिजे. अदरवाईज जर विअर टिअर होत गेलं तर मग आपल्याला तो जो इन्स्ट्रुमेंट आहे ते बार बार विकत घ्यावं लागेल आणि ते कॉस्टली पडेल है ना. दॅट्स वाय हाय कार्बन स्टील इज यूज फॉर मेकिंग स्क्रायबर. रॉट आयन जे आहे ह्याच्यामध्ये 99.9% आयन असते. ठीक आहे. आणि हे रॉट आयन जे आहे हे क्रेन हुक वगैरे बनवण्यासाठी उपयोगात आणलं जाते. तर हे क्वेश्चन खूप वेळा विचारलेलं असते. ओके. नेक्स्ट ब्रोंज जे आहे हा कॉपर प्लस तुमचा टीनचा अलॉय आहे. कॉपर प्लस टीन आणि कॉपर प्लस झिंक असेल तर मग ते होऊन जाईल ब्रास. ओके. Question number 5. The alloy German silver has the following elements apart from copper. तर जर्मन सिल्वर मध्ये असते कॉपर, झिंक प्लस निकल. ठीक आहे. कॉपर, झिंक प्लस निकल, ऑप्शन सी. Question number 6. Which among the following is the common material used for bearing bushes? तर bearing bushes बनवण्यासाठी आपण गन मेटलचा उपयोग करतो. कशाचा? गन मेटलचा उपयोग करतो. Question number 7. The main constituents of stainless steel is. तर स्टेनलेस स्टील जे असते हे करोजन रेजिस्टंट असते. ठीक आहे. करोजन रेजिस्टन्स असते. करोजन रेजिस्टंट. तर स्टेनलेस स्टील मध्ये असते आयर्न, कार्बन, निकेल अँड क्रोमियम. आयर्न, कार्बन, निकेल, क्रोमियम. तर ऑप्शन ए मध्येच तुम्हाला जे आहे याचा आन्सर भेटला आहे. बिकॉज ऑफ क्रोमियम ह्याला करोजन रेजिस्टन्स प्रॉपर्टी भेटते आणि निकेलमुळे स्ट्रेंथ भेटते. ठीक आहे. Question number 8. Select the desirable hardness of a file from the following options. तर जी फाईल आपण यूज करतो वेगवेगळ्या प्रकारची त्याचा हार्डनेस व्हॅल्यू विचारले. डिझायरेबल हार्डनेस. तर तुमच्या बुक मध्ये 59 HRC लिहिलेले असेल पण इथे 59 HRC ऑप्शन मध्येच नाही आहे. दॅट्स वाय 60 HRC इज द राईट आन्सर आणि TCS ने पण 60 HRC हा राईट आन्सर दिलेला आहे. ठीक आहे. Then question number 9. Low carbon steel contains dash percentage of carbon. तर लो कार्बन स्टील मध्ये 0.1 to 0.3% कार्बन असते. ठीक आहे. 0.1 to 0.3%. हे इम्पॉर्टंट आहे. Question number 10. One of the following is not a work holding accessory of a lathe. Name it. कोणता जे आहे वर्क हँडलिंग होल्डिंग ऍक्सेसरीज नाहीये. फेस प्लेट, मॅन्ड्रेल, कॅच प्लेट, सेल्फ सेंटरिंग जग. तर बघा फेस प्लेट आहे, मॅन्ड्रेल आहे आणि सेल्फ सेंट्रिक जग आहे. हे वर्क होल्डिंग डिव्हाइसेस आहे. पण कॅच प्लेट जे आहे ते वर्क सपोर्टिंग आहे. वर्क सपोर्टिंग डिव्हाइस आहे. अजून एक क्वेश्चन मला विचारला होता कोणीतरी कमेंट सेक्शन मध्ये की मॅडम इरेग्युलर शेप्सचे जे वर्क पीसेस आहेत त्यांना आपण होल्ड करण्यासाठी कोणता जॉ यूज करतो? फोरजा चक और फेस प्लेट. ठीक आहे. असं काहीतरी विचारलं होतं वाटतं. तर लक्षात ठेवा फेस प्लेट जे आहे दोन्ही एक सोबत ऑप्शन मध्ये येणारच नाहीये. तर दोन्ही एक सोबत येत नाही. तर हे दोन्ही जे गोष्टी आहेत हे इरेग्युलर शेप्सचे जे आपले वर्क पीसेस असतात त्यांना हँडल करण्यासाठी यूज केले जाते. जर दोन्ही एक सोबत असेल तर मग यू गो फॉर फेस प्लेट. ठीक आहे. फेस प्लेट सोबत तुम्ही जाऊ शकता. पण दोन्ही एक सोबत येणार नाही आणि मी तेव्हा सांगताना फोरजा सांगितलं. आय एम सॉरी फॉर दॅट. माय बॅड. तर लक्षात ठेवा जर दोन्ही तर एक सोबत येणार नाही ऑप्शन मध्ये पण जर आले तर मग यू गो फॉर फेस प्लेट आणि जर आलं नाही तर मग फोरजाचा इज द राईट आन्सर. ओके. तर फेस प्लेट जे असते हे होल्ड करण्यासाठी टू लार्ज अशी शेप्स जे की आपण नॉर्मल जे चक असतात त्याच्यामध्ये आपण जसं थ्री जॉ चक वगैरे त्याच्यामध्ये होल्ड नाही करू शकत त्याच्यासाठी उपयोगात आणलं जाते. ओके. आणि कॅच प्लेट काय आहे? कॅच प्लेट एक वर्क सपोर्टिंग डिव्हाइस आहे. क्वेश्चन नंबर 11. क्रेन हुक्स आर जनरली मेड ऑफ. तर मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की हे रॉट आयर्ननी बनलेले असते. का? कारण ह्याची टेन्साईल स्ट्रेंथ जी असते ती खूप जास्त असते. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 12. इन अ ड्रिल बिट द अँगल ऑफ फ्ल्यूट इज नोन एज. तर बघा हे क्वेश्चन थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे कारण ह्या क्वेश्चन मध्ये एकापेक्षा दोन जे ऑप्शन आहेत ते राईट आहेत. कारण जे ड्रिल बिटचा फ्ल्यूट अँगल आहे फ्ल्यूट अँगल जो असतो तो रेक अँगल आहे आणि रेक अँगललाच हेलिक्स अँगल पण म्हटलं जाते. तर ऑप्शन ए पाहता पाहता काय आता आपण वाचलं आता पेपरमध्ये आहे असं कन्सिडर करा आणि तुम्ही क्वेश्चन वाचला आणि पहिलाच ऑप्शन भेटला रेक अँगल. तुम्ही टिक करून पुढे निघून जाणार कारण वेळेची कमी आहे तिथे. पण इथे बघा हेलिक्स अँगल इज ऑल्सो द राईट आन्सर. मग काय करायचं? अशा वेळेस घाबरायचं नाही. एकापेक्षा जास्त जर आन्सर दिसले घाबरायचं नाही. एखादं राईट चूज करून पुढे निघून जायचं कारण असे जे क्वेश्चन आहेत एक तर ह्याचे बोनस मार्क्स भेटू शकते किंवा हे क्वेश्चन कॅन्सल होऊ शकते. ठीक आहे. तर हा क्वेश्चन कॅन्सल झाला होता मागे.
Next question number 13. Which one of the following is not a mechanical property of a metal? And one more thing, मी एवढी फास्ट ह्याच्यासाठी घेते कारण मी असं कन्सिडर करून चालते की तुम्हा लोकांचा अभ्यास झालेला आहे. ओके. तर कोणती मेकॅनिकल प्रॉपर्टी नाहीये. करोजन रेजिस्टन्स, स्ट्रेंथ, हार्डनेस, इलॉंगेशन. तर हे तीन जे आहेत हे मेकॅनिकल प्रॉपर्टी आहे आणि करोजन रेजिस्टन्स जे आहे ही केमिकल प्रॉपर्टीचा आन्सर आहे ए. नॉट विचारलंय, लक्षात ठेवा, नॉट विचारलंय. ओके. Question number 14. In chisel, a cut progressively increases if. तर chisel मध्ये कट जो प्रोग्रेसिव्हली इन्क्रीज कसा होईल? क्लिअरन्स अँगल इज हाय, क्लिअरन्स अँगल इज 0, रेक अँगल इज हाय आणि अँगल ऑफ इन्क्लिनेशन इज लो. तर बघा क्लिअरन्स अँगल जसा जसा वाढत जाईल तशी तशी तुमची चिजल अशी परपेंडिक्युलर होत जाईल तुमच्या वर्कपीस सोबत. आणि परपेंडिक्युलर झाली म्हणजे काय? ती प्रोग्रेसिव्हली जे आहे त्या वर्कपीस मध्ये कट करत जाईल. आणि सपोज चिजलचं क्लिअरन्स अँगल कमी कमी होत गेला, कमी कमी होत गेला, तर काय होणार? कमी कमी जसं होत जाईल तसं तसं जे आहे तुमची चिजल त्या वर्कपीस सोबत अशी रब करेल. ठीक आहे, वर्कपीसच्या सरफेस सोबत रब करेल आणि वर्कपीस सोबतच ती अशी स्लिप होईल जसं जसं तुम्ही हॅमरिंग करणार. तर जेव्हा क्लिअरन्स अँगल, लक्षात ठेवा, क्लिअरन्स अँगल जसं जसं कमी झाला तसं तसं स्लिप वाढते. दुसरी गोष्ट, जे तुमचं इंडेंटेशन आहे, ठीक आहे, किंवा कट आहे ते पण डिक्रीज होऊन जाते. पण जसं जसं क्लिअरन्स अँगल वाढते तसं तसं तुमचा जो कट आहे किंवा प्रोग्रेसनेस आहे ती तसं तसं जास्त वाढत जाईल. म्हणजे तुमची चिजल जी आहे ते वर्कपीस मध्ये जास्त इंडेंट होत जाईल. तर ऑप्शन ए इज द राईट आन्सर. क्लिअरन्स अँगल इज हाय इन अ चिजल, द कट प्रोग्रेसिव्हली इन्क्रीज इफ क्लिअरन्स अँगल इज हाय. Question number 15. Identify the spanner suitable for all sizes of nuts in range which has jaws with a plane surface that parallel with the help of a screw. ओके. तर बघा हे एक नवीन क्वेश्चन असल्यासारखं आहे. तर ह्याच्यासाठी असे नवीन क्वेश्चन भेटले का तुम्ही त्याचं काय करायचं, एक डायरी किंवा नोटबुक मध्ये हे लिहून घ्यायचं. तर असा कोणता स्पॅनर आहे जे प्रत्येक साईजच्या नट सोबत सुटेबल आहे? तर तो आहे तुमचा मंकी स्पॅनर. काय आहे? मंकी स्पॅनर. क्वेश्चन नंबर 16. Select the material for making the spindle of bench vise. तर बेंच वाईसचा जो स्पिंडल असतो तो माइल्ड स्टीलचा बनवलेला असतो. पण बेंच वाईसची जी आउटर बॉडी असते ही तुमची जी आहे कास्ट आयर्नची बनवलेली असते. म्हणजे तुमचा फिक्स जॉ, मुव्हेबल जॉ जे आहे ना, आउटर बॉडी ज्याला आपण टच करत आहे, स्पिंडल काय मधात आहे ना, त्याला आपण एवढं टच नाही करू शकत. दॅट्स वाय ते माइल्ड स्टीलचं बनवलेलं असते आणि तेवढा प्रॉब्लेम पण नाही होणार एन्व्हायरमेंटचा त्याच्यावरती. दॅट्स वाय इट्स अ माइल्ड स्टील वन. पण आउटर बॉडी जी आहे ती कास्ट आयर्नची बनलेली असते. दुसरी गोष्ट, बेंच वाईसने अजून एखादा इम्पॉर्टंट क्वेश्चन जर विचारला तर बेंच वाईस स्पेसिफाय कसं करतो? म्हणजे जर आपण एखाद्या शॉप मध्ये गेलो तर बेंच वाईस घेण्यासाठी आपण असं हात दाखवून नाही म्हणणार की हे बेंच वाईस पॅक करा. आपण तिथे त्या बेंच वाईसच्या विड्थ, जॉची जी विड्थ आहे ते सांगणार. म्हणजे लाईक की 150 mm 200 mm जॉचा जो आहे बेंच वाईस द्या, तेव्हा जाऊन विड्थ वाला, ठीक आहे, 200 विड्थचा बेंच वाईस द्या, तेव्हा जाऊन तो जो शॉप ओनर असेल तो तसा पॅक करून देईल. तर जो तुमचा बेंच वाईस असते तो स्पेसिफाय केलं जाते विड्थ ऑफ जॉनी. ठीक आहे. दुसरी गोष्ट, इथे तुमचं जे बेंच वाईस असते ते 106 सेंटीमीटर, ग्राउंड पासून 106 सेंटीमीटर वरती माउंट केले जाते. अदरवाईज तिथे ऑप्शन मध्ये येईल की जे तुमचं वर्करचं बिलो नाही, वर्करच्या जे एल्बोचा लेवल आहे, एल्बो लेवल वरती जे आहे तुमचं बेंच वाईज माउंट केलेलं असते. कारण फायलिंग वगैरे करण्यासाठी सोयीस्कर एक ती साईज आहे. ओके. Question number 17. Name the part of a micrometer that helps in maintaining uniform pressure on the job during measurement. तर मायक्रोमीटर मध्ये रॅचेट स्टॉप जे आहे तो युनिफॉर्म प्रेशर मेंटेन करून ठेवते ड्युरिंग मेजरमेंट. ऑप्शन हे खूपच इझी होतं क्वेश्चन. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 18. काउंटर बोर्स आर प्रोव्हाइडेड टू. तर बघा, ड्रिलिंग रिलेटेड, ड्रिलिंग अलाइड काही असे ऑपरेशन आहे, जसं तुमचं बोरिंग आहे, रिमिंग आहे, काउंटर बोरिंग आहे, देन टॅपिंग आहे. ठीक आहे, अशी काही ड्रिलिंग अलाइड ब्रांचेस आहेत. तर ड्रिलिंग चॅप्टर पण करायचा आणि असे अलाइड ऑपरेशन्स पण चांगल्याने वाचून जायचे. स्पॉट फेसिंग वगैरे आहे. त्याच्यामध्ये विचारले की जे काउंटर बोर आहे हे कशासाठी म्हणजे प्रोव्हाइड केलं जाते. तर हे काउंटर बोर जे आहे ही एक जागा प्रोव्हाइड करून देते सॉकेट आणि स्क्रू हेड साठी. ठीक आहे. अकोमोडेट सॉकेट्स अँड स्क्रू हेड स्पेस. ओके. तर काउंटर बोर्स आर प्रोव्हाइडेड टू अकोमोडेट सॉकेट्स अँड स्क्रू हेड्स.
Question number 19. Select the most appropriate cutting angle of a chisel for chipping mild steel. तर चिझलचे जे अँगल आहेत हे पण तुम्हाला विचारलं जाते. ठीक आहे, पॉइंट अँगल, इन्क्लुडेड अँगल हे विचारलं जाते. लक्षात ठेवा, माइल्ड स्टील साठी यूज करतो आपण 55 डिग्री चिझल अँगल. अल्युमिनियम साठी यूज करतो आपण 30 डिग्री चिझल अँगल. आणि हे दोनच इम्पॉर्टंट असे मटेरियल आहे ज्याच्याबद्दल बार बार एक्झाम मध्ये क्वेश्चन पाहायला भेटत आहे. तर हे दोन्ही पाठ करून घ्या. So option C is the right answer over here. Okay. Then question number 20. Depth of thread varies from type to type. From the following choose the thread with the maximum depth. तर बघा, प्रत्येक थ्रेडची जी डेप्थ आहे ना, जसे वेगवेगळे डेप्थ आपले थ्रेड आहे, स्क्वेअर थ्रेड, ॲक्मे थ्रेड, बटरस्कॉच थ्रेड, वर्म थ्रेड, हे जे वेगवेगळे थ्रेड ऑप्शन मध्ये दिले यांची डेप्थ वेगवेगळी आहे. तर विचारले की बा दिलेल्या ऑप्शन मधून सगळ्यात जास्त डेप्थ कोणत्या थ्रेडची आहे, तर लक्षात ठेवा वर्म थ्रेड जे आहे याची डेप्थ सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे, वर्म थ्रेडची जी डेप्थ आहे ही सगळ्यात जास्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 21. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ हँड टॅप, ठीक आहे, विच गेट्स असेंबल टू द टॅप रेंज फॉर थ्रेड कटिंग. तर टॅप जे आहे, टॅप कशासाठी उपयोगात आणतो, हे आपण इंटरनल थ्रेड पाडण्यासाठी उपयोगात आणतो. तर टॅप जे आहे ते आपण हाताने तर असं थ्रेडिंग करू शकणार नाही. तर टॅपला टॅप रेंज मध्ये टाकल्यानंतर ते आपण मूव्ह करतो. असं मूव्ह म्हणजे टर्न करतो, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज ऍक्च्युली क्लॉकवाईज आपण त्याला टर्न करतो. तर तेव्हा जे टर्न केलं जाते, तर ते टॅप रेंज मध्ये बसवण्यासाठी टॅपचा कोणता, हँड टॅपचा कोणता बॉडी पार्ट तिथे जाऊन बसतो, तर टँग इज द राईट आन्सर. टँग जे आहे तुमच्या त्या जे पण तुमच्याकडे टॅप रेंज आहे त्याच्यामध्ये फिक्स होऊन जाते अँड देन यू कॅन टॅप इट. ठीक आहे, मग तुम्ही त्याच्याने टॅपिंग करू शकता. वन मोर थिंग, जे टॅप रेंज आहे त्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट टॅप रेंजेस अवेलेबल आहे. टी हँड किंवा टी हेड टॅप रेंज म्हणून एक टॅप रेंज आहे. हे कुठे यूज केले जाते, जिथे रेस्ट्रिक्टेड एरिया आहे. ठीक आहे, रेस्ट्रिक्टेड एरिया म्हणा किंवा एरिया जास्त अवेलेबल नाहीये तिथे टॅप रेंज, टी हेड टॅप रेंज यूज केले जाते. हा पण एक क्वेश्चन आहे. ओके. क्वेश्चन नंबर 22. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू अबाउट फ्ल्यूटलेस टॅप. टॅप पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. फ्ल्यूट्स अवेलेबल असतात काही टॅप मध्ये आणि काही टॅप मध्ये फ्ल्यूटलेस टॅप असते. ज्यामध्ये फ्ल्यूट्स अवेलेबल असतात ते थ्रेडिंग करते, ते टॅप थ्रेड करते इंटरनल. ज्याच्यामध्ये फ्लुइड्स अवेलेबल नसतात ते फक्त मटेरियल डिस्प्लेसमेंट करण्याचं काम करते, नथिंग एल्स. त्याच्यामध्ये विचारले नॉट. क्वेश्चन ना खूप मन लावून वाचा बरं, खूप खूप जास्त मन लावून वाचा. इथे नॉट विचारले, तर नॉट साठी बघा, इट डज नॉट प्रोड्यूस एनी चिप्स. यस, इट डज नॉट प्रोड्यूस एनी चिप्स, कारण फ्लुइड्सच नाहीये त्याच्यावरती. इट प्रोव्हाइड्स अ गुड सरफेस फिनिश. यस, अगेन यस, बिकॉज काय आहे का त्याच्यामध्ये चिप्स वगैरे प्रोड्यूस नाही होत, अब्रेशन सारखा काही तिथे प्रॉब्लेम होणार नाही. सरफेस जे आहे तुमची म्हणजे जे चिप्स आहेत ते तुमच्या सरफेस वरती रब केले जाणार नाही, तर सरफेस फिनिश ऑब्व्हियसली बरोबरच होईल तिथे. ठीक आहे, गुड सरफेस फिनिश प्रोव्हाइड होईल. डिस्प्लेसमेंट मेथड इज यूज इन दिस प्रोसेस. यस, तर हे तिन्ही जे ऑप्शन आहेत ते ट्रू आहेत. इथे नॉट ट्रू विचारलं आहे, तर ऑप्शन डी जे आहे, नन ऑफ द अबाउ इज द राईट आन्सर. आणि काही लोकांचे कन्सेप्ट असे असतात की नन ऑफ द अबाउ हे आन्सरच असू शकत नाही, तर असं बिलकुल पण जे आहे प्री प्रोग्रामिंग करून एक्झाम मध्ये जाऊ नका. नन ऑफ द अबव पण आन्सर असू शकते. तुमचे कन्सेप्ट क्लिअर असणं खूप इम्पॉर्टंट आहे, अदरवाइज क्वेश्चन्स बनणं थोडं मुश्किल आहे. ठीक आहे, चला पुढे बघा. पुढचं क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 23. मोस्ट अनसुटेबल मेथड. ह्याच्यामध्ये निगेटिव्ह क्वेश्चन भरपूर विचारले आहेत. मोस्ट अनसुटेबल मेथड फॉर रिमूव्हल ऑफ अ टॅप दॅट वॉज ब्रोकन इनसाइड द अल्युमिनियम जॉब. तर बघा, एखाद्या अल्युमिनियमचा जॉब आहे. ठीक आहे, एखाद्या अल्युमिनियमचा जॉब आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये इंटरनल थ्रेडिंग करायची होती. इंटरनल थ्रेडिंग करायची होती, तुम्ही एक टॅप यूज केला, पण काय झालं, तुमचा टॅप जे आहे याच्यामध्ये फसून गेला. ठीक आहे, टॅप जे आहे याच्यामध्ये फसून गेला आणि तुटला तुटला ऍक्च्युली. ठीक आहे, फसला नाही, ऍक्च्युली तुटूनच गेला, तुम्ही खूप जास्त प्रेशर यूज केलं त्याच्यामध्ये. तर मग आता हे जे ब्रोकन टॅप आहे, ठीक आहे, हे ब्रोकन टॅप जे आहे ह्याला तुम्ही काढणार कसं, तर मग टॅप एक्स्ट्रॅक्टर मेथड, हो टॅप एक्स्ट्रॅक्टर मेथडनी काढणार. पण इथे विचारले नॉट सुटेबल. पहा, मी ऑलरेडी सांगितलं की अनसुटेबल मेथड टू रिमूव्ह द ब्रोकन टॅब. तर आपण गडबडीत वाचता वाचता काय करतो, हे टिक करून पुढे निघून जातो, पण वाचून बरोबर लक्षात ठेवा अनसुटेबल विचारले, तर हे तर आन्सर असणार नाही. आर्क वेल्डिंग मेथड, आता आर्क वेल्डिंग करून ह्याच्यात काय करणार आहे, तर राईट आन्सर असेल ऑप्शन बी.
अॅनेलिंग अँड ड्रिलिंग मेथड. तर बघा, अॅनेलिंगने काय होणार की तुमचा जो वर्कपीस आहे तो मऊ होऊन जाणार आणि मग तुम्ही त्या ह्याचा टॅप मध्ये इथे ड्रिलिंग करून तुम्ही जे आहे तुमचा टॅप एक्स्ट्रॅक्ट करू शकता. हे राईट आन्सर आहे. ठीक आहे, टॅप एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी. पण इथे मोस्ट अनसुटेबल मेथड विचारली तर आर्क वेल्डिंग मेथड ही माझ्यासाठी तरी स्पेशली अनसुटेबल मेथड आहे. पण TCS नी जेव्हा आन्सर दिलं तेव्हा अॅनेलिंग अँड ड्रिलिंग मेथड दिलेलं आहे, तर हे चुकीचं आहे. जेव्हा फायनल आन्सर की आली तेव्हा त्यांनी ऑप्शन बी हा जो आहे राईट आन्सर दिला होता. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 24. विच स्क्रॅपर इज यूज टू फिनिश होल्स ऑफ अ स्मॉल डायमीटर. तर स्मॉल डायमीटरचे जे होल असतात त्यांना फिनिश करण्यासाठी आपण यूज करतो ट्रँग्युलर स्क्रॅपरचा. होता ट्रँग्युलर स्क्रॅपर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 25. आयडेंटिफाय द फॉल्स स्टेटमेंट अबाउट रिवेटिंग ऑफ टू प्लेट्स टुगेदर. फॉल्स स्टेटमेंट. ठीक आहे, फॉल्स स्टेटमेंट विचारले. तर कॉकलिंग इज डन ऑन द एजेस ऑफ प्लेट्स. यस, दिस इज राईट. कॉकलिंग जे आहे ते एजेस, प्लेटच्या एजेस वरतीच केले जाते. कॉकलिंग इज डन ऑन द एजेस ऑफ प्लेट्स ॲज वेल ॲज दॅट ऑफ द रिवेट्स. यस, कॉकलिंग बद्दल राईट आहे हे. फुलरिंग इज डन ऑन द एजेस ऑफ प्लेट्स ॲज वेल ॲज द रिवेट ऑफ हेड्स. नो, फुलरिंग जे आहे ते फक्त प्लेटच्या एजेस वरती केले जाते, त्याचं रिवेट हेड सोबत काही संबंध नाहीये. आणि इथं क्वेश्चनच विचारला होता फॉल्स स्टेटमेंट, त्याच्यामुळे ऑप्शन सी इज द राईट आन्सर. कारण फुलरिंग जी आहे ही फक्त आणि फक्त प्लेटच्या एजेस वरती केले जाते. ठीक आहे, प्लेटच्या एजेस वरती केले जाते. क्वेश्चन नंबर 26. द स्पेसिफिकेशन ऑफ ग्राइंडिंग व्हील इज 50C46 H5E18. What does the H letter indicates in it? तर ग्राइंडिंग व्हील स्पेसिफिकेशन तुम्हाला जमलंच पाहिजे. काही पण ट्रिक यूज करा, पण हे पाठ करून घ्या. ठीक आहे, काही पण ट्रिक यूज करा तुमच्या मनाने, पण ही पाठ करून घ्या. तर लक्षात ठेवा, ग्राइंडिंग व्हील स्पेसिफिकेशन नेहमी एक अल्फाबेटनी सुरू होते. अल्फाबेट नंबर, अल्फाबेट नंबर, अल्फाबेट. इथे ग्राइंडिंग व्हील स्पेसिफिकेशन आहे. मग तुम्ही म्हणाल मॅडम हे पहिला आणि दुसरा जे लास्ट वाला जे नंबर आहे त्याचं काय? तर हे मॅन्युफॅक्चररच्या रिलेटेड नंबर असते, ह्याचा आपल्यासोबत काही घेणं देणं नाही आहे. ठीक आहे, तर घाबरून नाही जायचं. आणि लक्षात ठेवा, हे नेहमी एका अल्फाबेटने सुरू होत असते. तर पहिला जो अल्फाबेट असतो हा तुमचा ऍब्रेसिव्हचा टाइप सांगते. ऍब्रेसिव्ह वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जसे की अल्युमिनियम ऑक्साईड, सिलिकॉन कार्बाइड. ठीक आहे. देन तुमचं हे जे नेक्स्ट नंबर आहे तुमचा आहे ग्रेन साईज सांगतो. काय सांगतो? ग्रेनचा साईज. ग्रेन साईज वेगवेगळ्या प्रकारची असते. कोर्स, मीडियम, फाईन, व्हेरी फाईन. कोर्स जे असते ते 10 ते 20 पर्यंत अवेलेबल असते, जे ग्रेन साईज आहे. म्हणजे ग्रेन साईज म्हणजे काय? जे ऍब्रेसिव्ह अवेलेबल असतात ग्राइंडिंग व्हील मध्ये त्यांच्या साईज तो तिथे दर्शवतो. किती मोठा आणि किती छोटा. व्हेरी फाईन असतं 220 ते 600 मायक्रॉन मध्ये यांची साईज असते. मायक्रॉन मध्ये म्हणजे किती मायन्यूट असेल ते पार्टिकल. हा ना. तर नंतर जो तुमचा अल्फाबेट आहे एच. एच आणि जे विचारलं पण आहे हे असते तुमचा ग्रेड. ग्रेड कशाचा? ग्रेड तुमच्या व्हीलचा. ग्रेड काय सांगते? तुमच्या व्हीलची बाउंडिंग जो मटेरियल असतो त्याची स्ट्रेंथ. आणि ग्रेड वेगवेगळ्या प्रकारचे असते. सॉफ्ट ग्रेड, मीडियम ग्रेड अँड हार्ड ग्रेड. आणि हे जे आहे A to Z ह्याच्यामध्ये दाखवलं जाते. जसे की सॉफ्ट ग्रेड जे आहे ते अवेलेबल असते ग्रेड A to ग्रेड H. ठीक आहे, फर्स्ट 8 लेटर. मीडियम जे असते ते अवेलेबल असते ग्रेड I to ग्रेड P, सेकंड 8 लेटर. आणि ग्रेड हार्ड जे ग्रेड असतो तो अवेलेबल असतो Q पासून Z पर्यंत. लास्टचे 10 अल्फाबेट. हे टोटल किती झाले? 26 अल्फाबेट झाले. तर हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. नेक्स्ट जो नंबर असतो हा तुमचा ऍक्च्युली स्ट्रक्चर दाखवतो की स्ट्रक्चर कसं आहे, ओपन आहे का डेन्स आहे. ठीक आहे, ओपन आहे का डेन्स आहे. डेन्स स्ट्रक्चर जे आहे ते 0 to 7 पर्यंत नंबरिंग दिलेली आहे आणि ओपन स्ट्रक्चरचं 8 to 14 पर्यंत नंबरिंग दिलेली आहे. ई हे जो लास्टचा जो अल्फाबेट आहे हा तुमचा व्हीलचा बाउंडिंग मटेरियल दाखवतो. कशा प्रकारचा बॉन्ड आहे. जे अब्रेसिव्ह पकडून ठेवलेली जी शक्ती आहे ती ऍक्च्युली बाउंडिंग मटेरियलच असते जो अब्रेसिव्हला पकडून ठेवतो. वेगवेगळ्या प्रकारचे बाउंडिंग मटेरियल असते. विट्रिफाईड बॉन्ड असते, रेझोनाइट बॉन्ड असते, देन तुमचा शेलॅक बॉन्ड. ई हे जो आहे लेटर हा दर्शवतो शेलॅक बॉन्ड. ठीक आहे, विट्रिफाईड बॉन्ड जे आहे V ने दर्शवलं जाते. रेझोनाइट बॉन्ड जे आहे ते B ह्या लेटरने दर्शवलं जाते. ठीक आहे, अजून रबर बॉन्ड जे आहे ते R ह्या लेटरने दर्शवलं जाते.
तर हे सगळं जे आहे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर इथे क्वेश्चन काय विचारले हे पूर्ण मी सांगून दिले तुम्हाला एकदम डिटेल मध्ये. इथे विचारले एच साठी, फॉर एच. तर एच काय आहे? एच आहे तुमचा ग्रेड. ठीक आहे, एच आहे तुमचा ग्रेड. सी काय आहे? तुमचा ऍव्हरेजचा टाइप. ठीक आहे, सी काय आहे? तुमचा ऍव्हरेजचा टाइप. कोणता ऍव्हरेज? सिलिकॉन कार्बाइडला सी ह्या कोडने दर्शवलं जाते. अल्युमिनियम ऍव्हरेजला अल्युमिनियम ऑक्साईडला ए ह्या लेटरने दर्शवलं जाते. ग्रेन साईज, ग्रेन साईज कोणती आहे? 46. ठीक आहे, 46. अँड देन स्ट्रक्चर कोणतं आहे? शेलॅक, शेलॅक ई ने दर्शवलं आहे या क्वेश्चन मध्ये. ओके. Next question, question number 27. Under which classification of fits does a driving fit fall? तर बघा, फिटचे 3 प्रकार असते. क्लिअरन्स फिट, इंटरफेरन्स फिट किंवा ट्रान्झिशन फिट आणि इंटरफेरन्स फिट. ठीक आहे. क्लिअरन्स फिट मध्ये शाफ्ट जो असतो तो छोटा असतो आणि तुमचा होल जो असतो तो मोठा असतो. इंटरफेरन्स फिट मध्ये तुमचा होल जो असतो तो छोटा असतो आणि तुमचा शाफ्ट जे आहे ते मोठा असतो. आणि ट्रान्झिशन फिट मध्ये कधी होल मोठा, कधी शाफ्ट मोठा, म्हणजे वाईस वर्सा चालू असते. ठीक आहे. तर इथे ड्रायव्हिंग फिट जी आहे ती इंटरफेरन्स फिटचा एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये शाफ्ट मोठा आणि तुमचा जो होल आहे तो छोटा आहे. ठीक आहे. जे क्लिअरन्स प्रोव्हाइड केले आहे किंवा जे टॉलरन्स प्रोव्हाइड केले ते निगेटिव्ह मध्ये असते इन ट्रान्झिशन इंटरफेरन्स फिट. ओके. Question number 28. Name the part to which the depth of a bar of a vernier caliper is attached. तर बघा, डेप्थ बार जे आहे, ठीक आहे, डेप्थ बार जे आहे ते वर्नियर कॅलिपर मध्ये कोणत्या पार्ट सोबत जोडलेला असतो? तर डेप्थ बार जे आहे हे तुमच्या मुव्हेबल जॉ सोबत जोडलेला असतो. जसं जसं तुम्ही मुव्हेबल जॉ तुमचा मूव्ह करणार तसं तसं तुमची जो डेप्थ बार आहे ते बाहेर निघत असते. ओके. तर ऑप्शन सी इज द राईट आन्सर. Question number 29. From the following, identify the function of taper square drift. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ड्रिफ्ट विचारलं असतं फक्त तर आपण सांगितलं असतं की जे ड्रिल बिट आहे ते स्पिंडल मधून काढण्यासाठी आपण ड्रिफ्टचा उपयोग करतो. पण इथे विचारलं एक स्पेसिफिक ड्रिफ्ट, ड्रिफ्टचा टाइप टेपर स्क्वेअर ड्रिफ्ट. तर टेपर स्क्वेअर ड्रिफ्ट जे आहे, जे ब्रोकन स्टड असते वर्कपीस मध्ये किंवा स्क्रू वगैरे ब्रोकन जर त्याच्यामध्ये फसला असेल ते काढण्यासाठी आपण उपयोगात आणतो. तर ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ड्रॉइंग अ ब्रोकन स्टड और अ स्क्रू फ्रॉम द वर्कपीस we required taper square drift. Okay. Next question, question number 30. Select the most appropriate classification for rolling contact bearing. तर कॉन्टॅक्ट बेरिंग जे बेरिंग ऍक्च्युली वेगवेगळ्या प्रकारचे असते. रोलिंग असते, बॉल बेरिंग असते. रोलिंग कॉन्टॅक्ट बेरिंग मध्ये जे आहे ते लाईन कॉन्टॅक्ट असते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, लाईन कॉन्टॅक्ट असते. आणि बॉल बेरिंग मध्ये जे आहे, बॉल बेरिंग मध्ये जे आहे तो तुमचा पॉइंट कॉन्टॅक्ट असते. ठीक आहे, पॉइंट कॉन्टॅक्ट असते. कसं? तर बघा, रोलर जे असते, रोलर रोलर बॉल बेरिंग ही अशा प्रकारे. तर हे जे आहे ही पूर्ण लाईन कॉन्टॅक्ट देत आहे. पण जे तुमचा सॉरी, हे रोलर आहे, रोलर बेरिंग. आणि तुमची जी बॉल बेरिंग आहे, बॉल बेरिंग आहे, तर बॉल बेरिंग मध्ये फक्त तुमचे पॉइंट कॉन्टॅक्ट, हे वरचा एक पॉइंट कॉन्टॅक्ट आणि हा खालचा एक पॉइंट कॉन्टॅक्ट होते. त्याच्यामध्ये काय आहे, हे कॉन्टॅक्ट बेरिंग मध्ये कसल्याही प्रकारचा फ्रिक्शन होत नाही, म्हणजे फ्रिक्शन खूप कमी प्रमाणात होते. दॅट्स वाय हे अँटी फ्रिक्शन बेरिंग मध्ये मोडलं जाते. ठीक आहे. बेरिंगचे वेगवेगळे क्लासिफिकेशन आहेत. जसं की अँटी फ्रिक्शन बेरिंग आहे तुमचं. तर हे अँटी फ्रिक्शन बेरिंग मध्ये तुम्हाला काय काय भेटेल? तुमचं भेटेल कॉन्टॅक्ट बेरिंग, सॉरी रोलर बेरिंग आणि बॉल बेरिंग. का? कारण याच्यामध्ये खूप कमी जे आहे कॉन्टॅक्ट प्रोव्हाइड केलेलं असते. जे पण मेटिंग पार्ट्स मध्ये हे बेरिंग प्रोव्हाइड केलेले आहे त्याच्यामध्ये. ओके. Question number 31. The difference between the true value and measured value is known as. तर बघा, एखादा मी तुम्हाला वर्कपीस दिला आणि त्याची ट्रू व्हॅल्यू जी आहे, त्याची जी लेंथची व्हॅल्यू आहे ती 50 आहे आणि मी तुम्हाला ते मेजर करण्यासाठी दिला. तर तुम्ही जेव्हा मेजर केलं तेव्हा तुम्ही मला सांगितलं की मॅडम याची जी लेंथ आहे ती 49 आहे. बट ऍक्च्युअल मध्ये किती आहे? 50. आणि तुम्ही मेजर किती केली? 49. तर हा डिफरन्स कितीचा आला? 1 चा. तर हा जो 1 चा डिफरन्स आला आहे हा मेजरमेंट मध्ये एरर आहे. त्याला काय म्हणणार? एरर ऑफ मेजरमेंट. काय म्हणणार? एरर ऑफ मेजरमेंट. हे क्वेश्चन इझी होता. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 32. सिलेक्ट द टेपर फॉर अ स्टँडर्ड टेपर पिन. तर बघा, स्टँडर्ड टेपर पिन मध्ये जे टेपर प्रोव्हाइड केले असते 1:50 इन मेट्रिक.
ठीक आहे, इन मेट्रिक सिस्टीम अँड 1:48 इन ब्रिटिश सिस्टीम. हे पण एक्झाम मध्ये विचारलेला प्रश्न आहे, म्हणून हे स्टार मार्क करून ठेवा आणि लिहून ठेवा. तर 1:50 चा टेपर्ड प्रोव्हाइड केलेला असते इन स्टँडर्ड टेपर पिन. म्हणजे खूप कमी टेपर्ड प्रोव्हाइड केलेलं असते. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 33. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फ्रॉम द फॉलोइंग विच इज द फंक्शन ऑफ टॅब वॉशर. तर टॅब वॉशर आपण कशासाठी यूज करतो? सिंपल आहे. जे तुमचे नट आहेत त्यांना लॉक करण्यासाठी आपण टॅब वॉशरचा उपयोग करतो. तर इथे आन्सर काय असेल मग? लॉकिंग द नट्स. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. लॉकिंग द नट वी यूज टॅब वॉशर. क्वेश्चन नंबर 34. Which of the following has a nylon or fiber ring inserted place in the upper part of the nut? तर कोणता नट आहे ज्याच्या अप्पर पार्ट मध्ये नायलॉन किंवा फायबरची रिंग प्रोव्हाइड केलेली असते आणि जेव्हा तुम्ही त्या बोल्ट वरती ते घुमवता नट तर ते ऑटोमॅटिकली तिथे थ्रेड बनले जातात. तर हा नट जो आहे ते आहे तुमचा सेल्फ लॉकिंग नट. नट जो चॅप्टर आहे आय थिंक 2 ते 2.5 पेजेसचा चॅप्टर आहे. 15-20 मिनिटांमध्ये कंप्लीट होऊन जाते. करून जा कारण हे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. तर सेल्फ लॉकिंग नटला सायमन्स नट पण म्हटलं जाते. वेगवेगळ्या प्रकारचे नट आहे. सॉन नट आहे, कॅसल नट आहे. ठीक आहे. आणि ह्या नटचे वेगवेगळे नाव पण दिलेले आहेत. तर त्या सिंगल एका लाईन वरती पण क्वेश्चन येते किंवा सॉन नटचं वेगळं नाव काय आहे किंवा कॅसल नटला अजून काय म्हटलं जाते. यू शुड बी प्रिपेअर फॉर दॅट. आणि जास्त वेळ नाही लागत म्हणून मी तुम्हाला सांगते की इच अँड एव्हरी पेज तुम्ही वाचलंच पाहिजे तुमच्याकडे जे पण पुस्तक अवेलेबल आहे त्या पुस्तकातून. ओके. क्वेश्चन नंबर 35. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ नॅचरल ॲब्रेसिव्ह. तर बघा ॲब्रेसिव्ह दोन प्रकारचे असतात. एक असते नॅचरल ॲब्रेसिव्ह, एक असते आर्टिफिशियल ॲब्रेसिव्ह. आर्टिफिशियल ॲब्रेसिव्ह जे आहे जसं की अल्युमिनियम ऑक्साईड, सिलिकॉन कार्बाइड, तर हे आर्टिफिशियल ॲब्रेसिव्ह आहेत. पण नॅचरल ॲब्रेसिव्ह मध्ये येते तुमचं क्वार्ट्ज, एमरी, कॉरंडम, डायमंड. ठीक आहे. तर इथे आन्सर विचारले नॉट अ नॅचरल ॲब्रेसिव्ह, तर आन्सर आहे तुमचं सिलिकॉन कार्बाइड. हे एक नॅचरल ॲब्रेसिव्ह नाही आहे. डायमंड जे आहे हे एक नॅचरल ॲब्रेसिव्ह आहे. मॅनमेड पण डायमंड असू शकते असं काही नाही आहे. पण जे नॅचरल ॲब्रेसिव्ह आहे डायमंड हे सगळ्यात हार्डेस्ट मटेरियल आहे ऑन दिस अर्थ. ठीक आहे. हार्डेस्ट मटेरियल. ह्याच्यानंतर जर नेक्स्ट टू डायमंड CBN म्हणून एक मटेरियल आहे, क्युबिक बोरॉन नायट्रेट. हे मॅनमेड हार्डेस्ट मटेरियल आहे. लक्षात ठेवा. हे विचारलं जाते. क्वेश्चन नंबर 36. नेम द हीट ट्रीटमेंट प्रोसेस इन विच आफ्टर हार्डनिंग a tool it is reheated and cooled to get required property of toughness. ही ट्रीटमेंट टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला जमत नसेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून सांगा. मी ही ट्रीटमेंट हे जे आहे पूर्ण थेरी लेक्चर तुमचं घेऊन घेईल. 1-1.5 तासामध्ये सगळं काही क्लिअर होऊन जाईल. तर विचारलं आहे की हार्डनिंग केल्यानंतर एखाद्या टूलची तुम्ही त्याच्यासोबत कोणती दुसरी प्रोसिजर करता त्यामुळे जी त्याची टफनेस जी प्रॉपर्टी आहे ती तुम्ही त्याच्यामध्ये अक्वायर करणार. तर काय होते बघा जेव्हा तुम्ही कोणता पण मटेरियल किंवा वर्कपीस हार्डनिंग मध्ये नेता तर हार्डनिंग मध्ये नेल्यानंतर त्या वर्कपीसची हार्डनेस वाढते. हार्डनेस वाढली म्हणजे काय? ब्रिटलनेस ही वाढेल. हार्डनेस ब्रिटलनेस बेस्ट फ्रेंड असतात, ते सोबत सोबत चालतात. ब्रिटलनेस वाढली. आता ब्रिटलनेस वाढली म्हणजे काय असते की तुम्ही त्याचा जो उपयोग आहे जास्त प्रमाणे करू शकणार आहे. जसं कास्ट आयर्न आहे. आता कास्ट आयर्न जे आहे बघा एक हार्ड मटेरियल आहे पण सोबत तो ब्रिटल पण मटेरियल आहे. ठीक आहे. असं समजा जसं काच. ठीक आहे. ग्लास समजा. तर हे जे ग्लास आहे हे हार्ड तर असते. जे पण तुमचं मोबाईलची कव्हरिंग वगैरे आहे, वरचं स्क्रीन आहे, हार्ड आहे. हार्ड हार्ड म्हणजे काय? की तुम्ही त्या स्क्रीन वरती तुम्ही अब्रेशन वगैरे जे आहे ते रेझिस्टन्स प्रोव्हाइड केलेलं असतं. म्हणजे कसं आता तुमची स्किन आहे. ठीक आहे. तुमची जी त्वचा आहे ती खूप सॉफ्ट आहे. तर तुम्ही जेव्हा टच करणार तुमच्या नखानी तर तिथे तुम्हाला फील होईल. ठीक आहे. फील होईल अशा प्रकारे आणि तिथे दिसून पण येईल की तुमची स्किन तिथे खराब होते. पण तेच जर नख तुम्ही तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती फिरवलं तर ॲज काही एवढा प्रॉब्लेम होणार नाही. पण पण जर तुम्ही तुमचा मोबाईल पटकला खाली तर काय होईल तुमची स्क्रीन फुटून जाईल. तर हे कशामुळे? बिकॉज ऑफ ब्रिटलनेस. ठीक आहे. तर हार्डनेसमुळे काय होते त्याला सरफेस प्रॉपर्टी प्रोव्हाइड होऊन जाते. त्याची सरफेस खूप चांगली होते. पण त्याची जी टफनेस आहे ती कमी कमी होत जाते आणि ब्रिटलनेस वाढत जाते आणि ब्रिटलनेस वाढल्यामुळे तो जो अचानक वाला जो इम्पॅक्ट असते ना तो वर्कपीस सहन नाही करू शकत. अचानक जर काही लोड आला त्याच्यावरती खूप सारे डायनामिक्स जे असतात फोर्सेस जे आहे काम करत असतात मशीनिंग मध्ये तर त्या फोर्सेस अचानक वाले फोर्सेस सहन नाही करू शकत. तर मग काय करायचं? मग काय फेकून द्यायचं हार्डनिंग केल्यानंतर? नाही, फेकायचं नाही. त्याची करायची टेम्परिंग.
टेम्परिंग मध्ये काय केलं जाते, त्याला जे आहे त्या वर्कपीसला पुन्हा एकदा रिहीट केले जाते. रिहीट करून थंड केले जाते. रिहीट केल्यानंतर थंड केल्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे ती टफनेस प्रॉपर्टी वाढते. टफनेस वाढली म्हणजे मग तुम्ही ते हार्डनिंग केलेलं टूल कोणत्या पण कटिंग ऑपरेशन साठी उपयोगात आणू शकता. अदरवाईज कटिंग ऑपरेशन करणं मुश्किल होऊन जाते. एक लक्षात ठेवा, हार्डनिंग मध्ये जे पण प्रॉब्लेम असतील ते टेम्परिंग भरून काढते. तर हार्डनिंग टेम्परिंग बेस्ट फ्रेंड. ठीक आहे. एनेलिंग मध्ये जे पण प्रॉब्लेम आहे ते नॉर्मलायझिंग भरून काढते. ते एनेलिंग अँड नॉर्मलायझिंग बेस्ट फ्रेंड. हे लक्षातच ठेवायचं असं. अशा प्रकारे लक्षात ठेवलं तर सगळं काही म्हणजे एकदम इझी वाटेल. तर आन्सर काय आहे तुमचं मग? टेम्परिंग इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. ठीक आहे. केस हार्डनिंग काय असते? हार्डनिंग सारखंच केस हार्डनिंग म्हणजे फक्त जे तुमचं सरफेस आहे त्याला हार्ड करणं आणि कोर जे आहे ती ॲज इट इज मऊ राहते, सॉफ्ट राहते. ठीक आहे. सरफेस तेवढा हार्ड होतो. सरफेस तेवढा हार्ड होतो म्हणजे तुमच्या हातावरची त्वचा तेवढी हार्ड होत आहे आणि हातामध्ये मधातली जी सेल्स आहेत ते ऍक्च्युअल मध्ये सॉफ्ट आहेत. ठीक आहे. आता हे बायोलॉजी मध्ये गेलं सगळ्या गोष्टी, पण तुम्हाला लक्षात आलं मला काय म्हणायचंय ते. ठीक आहे. हे जे आहे हे वर्कशॉप कॅल्क्युलेशनचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 38. गो अँड नो गो गेज आर प्रोव्हाइडेड ऑन द सेम एंड इन अ. तो कोणता गेज असा आहे ज्याच्यामध्ये गो एंड अँड नो गो एंड एकाच साइडला प्रोव्हाइड केलेला आहे? तर प्रोग्रेसिव्ह जे गेज आहे त्याच्यामध्ये गो अँड नो गो गेज जो एंड आहे एका साइडला प्रोव्हाइड केला असते. आणि डबल एंडेड प्लग गेज मध्ये नो गो एका साइडला असते आणि गो एका साइडला असते. ठीक आहे. गो जो एंड आहे तो काय दाखवतो? हे मिनिमम परमिसिबल लिमिट दाखवतो. काय? मिनिमम परमिसिबल लिमिट दाखवतो आणि नो गो गेज ही मॅक्झिमम परमिसिबल लिमिट दाखवतो. हेही क्वेश्चन येते. तर ऑप्शन डी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 39. Which of the following relation between the units of energy Newton meter per second and watt? तर बघा, 1 न्यूटन मीटर पर सेकंड इज इक्वल टू 1 वॅट असते. तर हे सिंपल क्वेश्चन आहे. पण कसं आहे, हे तुम्ही जर पेपरमध्ये तुमच्या पुस्तकात वगैरे नाही दिलं असेल, वाचलं नसेल तर मग दिक्कत होऊन जाईल ना. म्हणून पीवायपी करणं गरजेचं असते. तर असे क्वेश्चन्स तुम्हाला भेटून जाते. तर 1 न्यूटन मीटर इज इक्वल टू 1 वॅट इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, हे सगळे वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे क्वेश्चन आहेत. Okay, question number 47. A hydrometer work on the concept of the hydrometer हे कोणत्या प्रिन्सिपल वरती वर्क करते हा क्वेश्चन आहे. The hydrometer works on the principle of buoyancy. कशावरती? Buoyancy वरती. Question number 48. Name the vector quantity of the following. तर वेक्टर क्वांटिटी मध्ये तुमचा मॅग्निट्यूड सोबत डायरेक्शन पण माहिती असणं गरजेचं असते. तर मोमेंटम काय आहे? मोमेंटम आहे मास इंटू वेलोसिटी. वेलोसिटी म्हणजे काय? डायरेक्शन भेटलं म्हणजे ही कोणती प्रॉपर्टी झाली? ही झाली तुमची वेक्टर क्वांटिटी. व्हेअरएज पॉवर, टेम्परेचर अँड वर्क हे काय झाले तुमचे? हे झाले तुमची स्केलर क्वांटिटी. कारण पॉवर जर विचारलं तर आपण असं नाही विचारत की पॉवर किती आहे आणि कोणत्या डायरेक्शन मध्ये. आपण सिंपल विचारतो पॉवर किती आहे. किंवा जर एक्झाम्पल घेतला टेम्परेचर, तर टेम्परेचर किती आहे असं विचारतो. असं नाही विचारत की टेम्परेचर किती आहे आणि कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे त्या बॉडीचं, असं नाही विचारत ना. सिंपल विचारतो आपण टेम्परेचर. तर इथे आपल्याला डायरेक्शनचं घेणं देणं आहे का? नाहीये. दॅट्स वाय इट इज अ स्केलर क्वांटिटी. वर्क किती झालं आहे असं विचारतो. वर्क नॉर्थ डायरेक्शन मध्ये किती झालंय किंवा साऊथ डायरेक्शन मध्ये किती झालंय हे नाही विचारत. वर्क किती कम्प्लीट झालंय एवढं विचारलं जाते. ठीक आहे. आता मी एवढं डिटेलमध्ये आणि एवढं छोट्या लेकरांसारखं का सांगते? कारण काही स्टुडंट इथे फक्त आयटीआय बेस वरती पण आहेत आणि एका स्टुडंटचं मला कमेंट पण आलेलं की मॅडम प्लीज थोडंसं इंग्लिश जे आहे थोडं कमी यूज करा, कारण आम्हाला कॉलेजमध्ये इंग्लिश इतकं जास्त बोललं जात नाही, त्याच्यामुळे आम्हाला समजत नाही. तर मी ते ट्राय करेन. पण आणि दुसरी गोष्ट, मी मराठीत व्हिडिओ घेण्यामागे पण हेच माझं एक कारण होतं की माझे आयटीआयचे पण जे स्टुडंट्स आहेत त्यांना पण माझे लेक्चर समजले पाहिजे. ठीक आहे. Next question, question number 49. Which of the following is the correct relationship between units Newton meter and Joule? तर हे खूपच इझी वाला क्वेश्चन आहे. तर बघा, 1 न्यूटन मीटर इज इक्वल टू असते 1 जूल. 1 न्यूटन मीटर इज इक्वल टू 1 जूल. ऑप्शन सी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. Workshop calculation, workshop calculation, workshop calculation. Question number 56. Which of the following is related to the temperature? तर टेम्परेचरचा रिलेटेड काय आहे? इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. इट इज मेजर्ड बाय द कॅलोरीमीटर, नाही थर्मोमीटरने यूज केले जाते. इट इज मेजर ऑफ हीट. येस. हे काय आहे?
टेम्परेचर काय असते तर तुमच्या बॉडीची टेम्परेचर किंवा कोणत्या वर्कपीसचं जर तुम्ही टेम्परेचर मेजर करत आहे म्हणजे काय मेजर करत आहे त्या बॉडीचं तुम्ही हीट मेजर करत आहे. तर ऑप्शन सी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. ओके. Next question number 57. The amount of heat required to raise the temperature of 1 gram of substance through 1 degree Celsius is called dash of that substance. तर एखाद्या सबस्टन्सचा ठीक आहे एखाद्या सबस्टन्सचा किती 1 ग्राम सबस्टन्स आहे त्याचं टेम्परेचर तुम्हाला 1 डिग्री सेल्सिअसनी इन्क्रीज करायचं आहे तर त्याला त्या सबस्टन्सचं काय म्हटलं जाईल त्या सबस्टन्सचं स्पेसिफिक हीट म्हटलं जाते. काय म्हटलं जाते स्पेसिफिक हीट म्हटलं जाते. क्वेश्चन नंबर 58. विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर द हायर टेम्परेचर्स. बघा टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण नॉर्मली थर्मोमीटरचा उपयोग करतो पण फर्नेस वगैरे आहे जिथे 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर जाऊ शकते तर अशा ठिकाणी आपण थर्मोमीटर यूज नाही करू शकणार तिथे ते पिघळून जाईल पूर्ण ठीक आहे एकदमच म्हणजे हाल होऊन जातील त्या थर्मोमीटरचे मग तिथे काय यूज करणार तर त्याच्यासाठी बनवलं आहे पायरोमीटर. काय बनवलं आहे पायरोमीटर हे बनवलेलं आहे. हे वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 61. व्हॉट इज द मोमेंटम ऑफ अ मुव्हिंग बॉडी. तर थोड्या वेळापूर्वीच मी सांगितलं मास इंटू वेलोसिटी काय असते मोमेंटम असते मुव्हिंग बॉडीची. क्वेश्चन नंबर 62. रेशिओ ऑफ शिअर स्ट्रेस टू शिअर स्ट्रेन. शिअर स्ट्रेस टू शिअर स्ट्रेस टू शिअर स्ट्रेन हे कशाचा रेशो आहे तर हा रेशो आहे तुमचा मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचा. कशाचा आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचा. तर नॉर्मल क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द फॅक्टर ऑफ सेफ्टी. इथे पण फॅक्टर ऑफ सेफ्टीचा जे आहे रेशो विचारला तर अल्टिमेट स्ट्रेस ठीक आहे अल्टिमेट स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस इज द रेशो ऑफ फॅक्टर ऑफ सेफ्टी. किती अल्टिमेट स्ट्रेस जाऊ शकते आणि किती वर्किंग स्ट्रेस आहे हे दाखवते तुमची त्या गोष्टीची फॅक्टर ऑफ सेफ्टी. Question number 64. What is the thermal conductivity of an ideal heat insulator? तर heat insulator आहे. Insulator आहे म्हणजे ह्याची काही thermal conductivity असलीच नाही पाहिजे. हा जो आहे heat conductच नाही केली पाहिजे. तर ideal आहे. That's why right answer काय असेल मग? Ideal आहे म्हणजे 0 is the ideal heat insulator thermal conductivity. Okay. Ideal मध्ये आपण 0 कन्सिडर करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे बघा न्यूमेरिकल्स येऊ शकतात शक्यता भरपूर आहे तुमच्या एक्झाम मध्ये न्यूमेरिकल्स येण्याची. तर वर्नियर कॅलिपर मायक्रोमीटर ह्याच्यावरती जर तुम्हाला न्यूमेरिकल पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. मी त्याबद्दल तसं मी विचार करत आहे की तुम्हाला न्यूमेरिकल्स प्रोव्हाइड करून देऊ प्रत्येक एका इन्स्ट्रुमेंट वरती जे जे अवेलेबल आहे ते इन्स्ट्रुमेंट वरती न्यूमेरिकल्स. तर मी ते कंपायलेशन वगैरे करेन पण लेट मी नो की जर तुम्हाला पाहिजे असेल तरच अदरवाईज मग खूप वेळ लागते एखादा व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करण्यासाठी ठीक आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 67. while measuring the diameter of a circular rod ठीक आहे ऑन द बॅरल ऑफ 18 मेजर डिव्हिजन. किती मेजर डिव्हिजन एक मेजर डिव्हिजन किती असतो 1 mm चा असतो आणि इथे म्हटलेलं आहे 18 मेजर डिव्हिजन. तर 18 मेजर डिव्हिजन म्हणजे 18 mm ठीक आहे. अँड 1 मायनर डिव्हिजन. मायनर डिव्हिजनचं मिनिंगच असते सब डिव्हिजन ठीक आहे आणि एक सब डिव्हिजन काय असतो एक सब डिव्हिजन असतो तुमचा 0.5 mm ठीक आहे 0.5 mm वॉज सीन ठीक आहे. एक 18 mm मेजर डायमीटर मेजर डिव्हिजन दिसला आहे म्हणते आणि 1 मायनर डिव्हिजन दिसला म्हणजे 0.5 mm दिसला आहे त्या इन्स्ट्रुमेंट वरती ऑन द थिम्बल अँड ऑन द थिम्बल ऑफ 19th डिव्हिजन. थिम्बल ऑफ 19th डिव्हिजन म्हणजे काय मायक्रोमीटर बद्दल बोलत आहे. डिव्हिजन वॉज कोइन्साइडिंग विथ द डाटम लाईन ऑफ द बॅरल. तर ही डाटम लाईन आहे तुमची मायक्रोमीटरची आणि हे थिम्बलच्या 19 डिव्हिजन इथे जे आहे कोइन्साइड करत आहे. मग कसं काढणार ह्याचं तर हे जे आहे 19 डिव्हिजनला आपण मायक्रोमीटरच्या जे लिस्ट काउंट आहे त्याच्यानी मल्टिप्लाय करतो तर किती झाला हा 0.19 mm. तर मग आता हे सगळं ऍड करून घ्यावं लागते तेव्हा जाऊन तुम्हाला त्या डायमीटर भेटून जाईल त्या वर्कपीसचं. तर 18 mm तुमचा मेजर डिव्हिजन 0.5 mm तुमचा मायनर डिव्हिजन आणि 0.19 mm हे तुमचं जे आहे थिम्बल चं डिव्हिजन आहे. तर ह्यांना ऍड करा 96.8.9 ठीक आहे 18.69 जे आहे तुमच्या त्या सर्क्युलर रॉडची डायमीटर प्रोव्हाइड केलेली आहे. समजलं का कसं करायचंय
जेव्हा पण तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन करायचं असेल मायक्रोमीटर मध्ये, तर जे जे गोष्टी अवेलेबल आहेत, मेजर डायमीटर, मेजर डिव्हिजन, मायनर डिव्हिजन प्लस जे थिम्बल वरती डिव्हिजन आहे त्याला त्या मायक्रोमीटरच्या लिस्ट काउंटनी मल्टिप्लाय करायचं आणि लिस्ट काउंट नेहमी 0.01 घ्यायचं अंटिल अँड अनलेस त्याच्यामध्ये दुसरं काही दिलं नसेल तर 0.01 घ्यायचं आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आणि सगळं काही ऍड करायचं. तेव्हा जाऊन काय भेटणार तुम्हाला? रिअल तिथे त्याची व्हॅल्यू भेटेल. तर मग किती आहे? 18.69 mm. ऑप्शन ए इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. क्वेश्चन नंबर 69 बघा. क्वेश्चन नंबर 69 वर्नियर कॅलिपर बद्दल आहे. तर इथे विचारलंय इन अ टिपिकल वर्नियर कॅलिपर 50 divisions of वर्नियर स्केल ऑक्युपाय 49 divisions ऑन द मेन स्केल. म्हणजे कसं? वर्नियर स्केल वरती दोन स्केल असतात. एक असते तुमची मेन स्केल, ही तुमची आहे मेन स्केल, आणि एक असते तुमची वर्नियर स्केल. तर वर्नियर स्केलचे मेन स्केलचा 49 डिव्हिजन वर्नियर स्केलच्या 50 डिव्हिजन सोबत कोइन्साइड करत आहे असं म्हणत आहे. तर मग याचा लिस्ट काउंट काय होईल? याचा लिस्ट काउंट होते तुमचा वन. लिस्ट काउंटचा फॉर्म्युला काय? लिस्ट काउंट इज इक्वल टू 1 मेन स्केल डिव्हिजन मायनस 1 वर्नियर स्केल डिव्हिजन. तर 1 मेन स्केल डिव्हिजन असतो 1 mm आणि 1 वर्नियर स्केल डिव्हिजन काय आहे? 49/50 mm. ठीक आहे, 49/50 mm. आता हे कसं आलं? 1 मेन स्केल डिव्हिजन, ठीक आहे, 1 मेन स्केल डिव्हिजन मायनस 1 वर्नियर स्केल डिव्हिजन. तर वर्नियर स्केल डिव्हिजन जे आहे हे 49 मेन स्केल डिव्हिजन सोबत कोइन्साइड करत आहे 50 वर्नियर स्केल डिव्हिजन, म्हणून 1 मायनस 49/50. मग इथे काय येणार? 50 मायनस 49/50 इज इक्वल टू, आता हे किती? 1/50. 1/50 इज इक्वल टू 0.02 mm. तर हे काय झालं? त्या वर्नियर स्केलचा लिस्ट काउंट झालं. किती? 0.02 mm. हे पाहिजे असेल असे वाले तर मी तुम्हाला पूर्णपणे डिटेल मध्ये समजून सांगेन, पण मी तर कन्सिडर करून चालते की तुम्हाला सगळं येते. जर येत नसेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा, मी व्हिडिओ बनवून टाकेन तुमच्यासाठी. ओके. तर इथे काय म्हटले? while measuring the diameter of a rod, the main scale reading shows 24 mm and 20th vernier scale division coincide with the main scale. तर मग सांगा what is the diameter of the rod? सिंपल आहे. मेन स्केल वरती काय दाखवत आहे? 24 mm दाखवत आहे. प्लस वर्नियर स्केलचा जो 20th डिव्हिजन आहे तो कोइन्साइड करत आहे मेन स्केल डिव्हिजन सोबत. तर मग हे किती होईल? ह्याला लिस्ट काउंटने मल्टिप्लाय करायचं जे वर्नियर स्केल वरती दाखवत आहे ते. तर मग हे होईल 0.40 mm. मग ह्यांना ऍड करायचं. तर मग 24 mm मेन स्केल डिव्हिजन प्लस 0.40 mm ऑन वर्नियर स्केल डिव्हिजन इज इक्वल टू 24.4 mm. काय येईल आन्सर? 24.4 mm. ऑप्शन ए इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. ओके. क्वेश्चन नंबर 70. सेलेक्ट द आरपीएम ऑफ हाय स्पीड स्टील HSS स्पीड ड्रिलचा जो आहे जे आहे तुम्हाला आरपीएम काढण्यासाठी सांगितलं आहे. ओके. तर इथे विचारलंय बघा. ऑफ अ डायमीटर 20 mm ऑफ टू अ ड्रिल प्लेट ऑफ अ माइल्ड स्टील विथ अ रेकमेंडेड कटिंग स्पीड ऑफ 31.4 मीटर पर मिनिट. तर कटिंग स्पीडचा फॉर्म्युला आहे V इज इक्वल टू पाय DN अपॉन 1000. V काय आहे इथे? मीटर पर मिनिट मध्ये तुमची कटिंग स्पीड दिली आहे. D आहे तुमची डायमीटर आणि N आहे तुमचा आरपीएम. तर इथे आपल्याला आरपीएमच काढायचं. तर आरपीएम इज इक्वल टू V इंटू 1000 अपॉन पाय इंटू टी. तर V किती दिलं आहे ते 31.4 मीटर पर मिनिट इंटू 1000 देन डिवायडेड बाय पाय. पाय किती असते? पायची व्हॅल्यू असते 3.14. ठीक आहे. तर 3.14 इंटू डी किती दिलं आहे ते 20. तर हे 3.14 नी 31.4 हे 10 नी जाईल, कटेल. ठीक आहे. आणि हे एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. 50 इंटू 10 इज इक्वल टू हाऊ मच? 500 आरपीएम. तर इथे आन्सर काय येईल तुमचा? 500 आरपीएम हे तुमचा आन्सर येईल. ऑप्शन बी. इझी होता क्वेश्चन, फक्त थोडंसं कॅल्क्युलेशन करायचं होतं आणि ते इझी होते कॅल्क्युलेशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 72. लीस्ट काउंट ऑफ द इन्स्ट्रुमेंट इज रिलेटेड टू व्हॉट अमॉंग द फॉलोइंग. तर कोणत्या पण इन्स्ट्रुमेंटचं लिस्ट काउंट कशासोबत इंटरलिंक करते ते बघा. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रिसिजन? नो, डायरेक्टली नाही, इनडायरेक्टली किंवा इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते. म्हणजे काय?
आपण कन्सिडर करू एक व्हर्नियर कॅलिपर आहे, एक मायक्रोमीटर आहे. ठीक आहे, एक व्हर्नियर कॅलिपर आहे आणि एक मायक्रोमीटर आहे. तर व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट आहे 0.02 आणि मायक्रोमीटरचा लिस्ट काउंट आहे 0.01 आता ज्या इन्स्ट्रुमेंटचं लिस्ट काउंट जास्त आहे त्याची अॅक्युरसी कमी असते आणि ज्या इन्स्ट्रुमेंटचं लिस्ट काउंट कमी आहे त्याचं अॅक्युरसी जास्त असते. म्हणजे इथे तुम्हाला दिसत आहे की मायक्रोमीटरची जी अॅक्युरसी आहे ती जास्त आहे पण लिस्ट काउंट काय आहे? कमी आहे. आणि व्हेअरएज व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट जास्त आहे पण अॅक्युरसी कमी आहे. म्हणजे 0.02 पर्यंतच तो अॅक्युरेटली मेजर करू शकतो. पण मायक्रोमीटर 0.01 पर्यंत पण अॅक्युरेटली मेजर करू शकतो. तर लिस्ट काउंटचा नंबर जसा जसा वाढत जाईल, सपोज कोणतं एक मटेरियल, कोणतं एक इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं लिस्ट काउंट आहे 5 आणि एक एक इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं लिस्ट काउंट आहे 4. जसा जसा तुमचा लिस्ट काउंटचा जो नंबर आहे तो वाढत वाढत जाईल तशी तशी तुमची अॅक्युरसी कमी कमी होत जाईल. आणि जसं जसं तुमच्या लिस्ट काउंटची जो नंबर आहे तो कमी कमी होत जाईल तशी तशी तुमच्या इन्स्ट्रुमेंटची अॅक्युरसी वाढत जाईल. लिस्ट काउंट म्हणजे काय की मिनिमम तेवढ्या अमाऊंट पर्यंत तो जो इन्स्ट्रुमेंट आहे एररलेस रीडिंग देऊ शकते, एररलेस जे आहे तुमचं मेजरमेंट देऊ शकते. तर इथे राईट आन्सर काय असेल? इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रिसिजन. प्रिसिजन म्हणजे अॅक्युरसी बद्दल बोलत आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 73. इथे काय सांगितले? इथे तुमचं बघा फिट अँड टॉलरन्स, लिमिट फिट अँड टॉलरन्सच्या माध्यमातून हे क्वेश्चन विचारलेला आहे. हा पण एक खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. लिमिट फिट टॉलरन्स, हीट ट्रीटमेंट, ठीक आहे, हीट ट्रीटमेंट, वर्नियर कॅलिपर, मायक्रोमीटर, सेफ्टी, हे असे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ना, ह्याच्यातून 100% क्वेश्चन येणार आहे, लिहून घ्या तुम्ही. ओके. तर क्वेश्चन बघा, अ होल अँड शाफ्ट कॉम्बिनेशन हॅज अ 20H7G6 fit. तर 20H7G6 म्हणजे काय? 20 म्हणजे इथे तुमची आहे बेसिक साईज. कसली साईज? बेसिक साईज. H म्हणजे तुमचं हे होल साईज दिलेलं आहे आणि G म्हणजे हे तुमचं शाफ्टचं साईज दिलेलं आहे. ठीक आहे. इंडियन स्टँडर्ड सिस्टीम मध्ये होल जो आहे तो कॅपिटल लेटरने दर्शवला जाते आणि शाफ्ट जे आहे ते स्मॉल लेटरने दर्शवलं जाते. तर हे तुम्हाला समजलं असेल की हे काय दिलेलं आहे. तर हे जे आहे हे एक फिट प्रोव्हाइड केली आहे. कसली फिट आहे ही? ही क्लिअरन्स फिट आहे. ठीक आहे. कसली फिट आहे? क्लिअरन्स फिट. कसं समजलं मला? कारण ह्याच्यामध्ये होलचं साईज मोठा आहे आणि शाफ्टचा साईज छोटा आहे. तर काय म्हणते? फॉर 20H7 डेव्हिएशन्स आर 0 and +21 मायक्रॉन्स. म्हणजे काय? जे होल दिलं आहे त्या होलची तुम्हाला डेव्हिएशन प्रोव्हाइड केलं आहे 0 + 21 मायक्रॉन. ठीक आहे. 0 + 21 मायक्रॉन आणि जे शाफ्ट दिलं आहे त्याचं जे तुम्हाला टॉलरन्स किंवा डेव्हिएशन जे प्रोव्हाइड केले -7 -20 मायक्रॉन. -7 -20 मायक्रॉन. तर म्हणत आहे मॅक्झिमम क्लिअरन्स फाइंड आउट करा होल आणि शाफ्टचं. तर मॅक्झिमम क्लिअरन्सचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे इथे. तर मॅक्झिमम क्लिअरन्स इज इक्वल टू अप्पर लिमिट ऑफ होल मायनस लोअर लिमिट ऑफ शाफ्ट. ठीक आहे. अप्पर लिमिट ऑफ होल मायनस लोअर लिमिट ऑफ शाफ्ट. तर तुमचा जे होल आहे हा तुमचा होल आहे. तर ह्या होलचा अप्पर लिमिट काय असेल? तर तुम्ही म्हणाल मॅडम 0 दिलेला आहे तर हे तर काही कामाचं नाही. +21 मायक्रॉन हेच तुमचं जे आहे अप्पर लिमिट असेल. मग इथे लिहा +21 मायक्रॉन मायनस लोअर लिमिट ऑफ होल. लोअर लिमिट ऑफ होल जे आहे ही तुमची -7 आणि -20 मायक्रॉन दिलेली आहे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात छोटं काय? -20 मायक्रॉन. तर मग ह्यांचं आता ऍडिशनल होईल कारण मायनस मायनस प्लस होऊन जाते. 21 + 20 मायक्रॉन इज इक्वल टू हाऊ मच? इज इक्वल टू 41 मायक्रॉन मीटर. 41 मायक्रॉन मीटर. तर आन्सर काय येईल? 41 मायक्रॉन्स. ऑप्शन डी. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे तुम्ही डायरेक्ट कशी घेतली? तुम्ही त्याच्यामधून मायनस काऊन नाही केलं? मायनस ह्याच्यासाठी नाही केलं कारण बेसिक साईज जी आहे ती सेम आहे 20. जर तुम्हाला तसं नाही करायचंय, तुम्हाला ह्या प्रकारे जायचं तर असंच बेसिक साईज काय? अप्पर लिमिट ऑफ होल. फॉर्म्युला काय आहे? मॅक्झिमम क्लिअरन्सचा अप्पर लिमिट ऑफ होल मायनस लोअर लिमिट ऑफ शाफ्ट. तर बघा 20.21 मायक्रॉन हे काय झाली? अप्पर लिमिट ऑफ होल झाली कारण ह्या बेसिक साईज मध्ये आपण 21 मायक्रॉन हे ऍड केलेलं आहे, हायर लिमिट ऍड केली आहे. मायनस लोअर लिमिट ऑफ शाफ्ट. आता लोअर लिमिट काय? ह्या 20 मधून तुम्हाला हे 0.20 मायनस करावं लागेल. कारण का बरं 0.20? कारण हे मायक्रॉन मध्ये आहे तर तुम्हाला हे मध्ये करायचं. तर 20.00 मायनस 0.20 मायक्रॉन. हे किती येईल? 0.819.
तर 19.80 हे इथे आन्सर येईल. मग ह्याला मायनस करायचं यातून. जेव्हा तुम्ही ह्याला मायनस करणार तर मग इथे काय आन्सर येणार? हा 1 चा 1 राहिला, 12 मधून 8 गेले 4 राहिले. तर 0.41 mm. तर 0.41 mm म्हणजे काय? तर तो होईल तुमचा 41 मायक्रॉन. तर असा काढा आन्सर किंवा तसं काढा. असं काढलं तर टाइम कन्झ्युमिंग आहे आणि तसं जर तुम्ही डायरेक्टली फटाफट केलं, टॉलरन्स सोबतच खेळले, तर मग तुम्ही फास्ट मध्ये तिथे आन्सर करू शकता. तर माझ्या मते तुम्ही टॉलरन्स सोबतच खेळायला पाहिजे जर बेसिक साईज सेम दिली असेल तर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 74. व्हॉट इज द यील्ड स्ट्रेंथ ऑफ अ 12.9 ग्रेड बोल्ट मटेरियल? तर ह्याचा एक फॉर्म्युला असतो यील्ड स्ट्रेंथ काढण्याचा. तर बघा यील्ड स्ट्रेंथ काढण्यासाठी हे 12.9 जे दिले आहे तर ह्याच्यामध्ये जो पहिले 2 डिजिट असतात हे तुमची टेन्साईल स्ट्रेंथ असते. आता ही स्ट्रेंथ काढण्यासाठी तुम्हाला पहिल्या 2 डिजिटला 100 ने मल्टिप्लाय करायचं. तर हे किती झाले? हे झाले तुमचे 1200 आणि नंतर नेक्स्ट जो डिजिट आहे पॉइंटच्या नंतर जो डिजिट आहे त्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं तो झाला 90. आता काय करायचं ह्या दोघांचं पर्सेंटेज काढायचं म्हणजे 1200 into 90% ऑफ दिस. तर मग काय होईल? हे 0 हे 0 हे 0. तर 92 अष्टोदशी 1080 मेगा पास्कल किंवा न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. तर हे आन्सर येईल. आता मग तुम्हाला जर तुम्ही हे चॅप्टर वाचलं असेल तर तुम्हाला हे इझी वाटत असेल. जर तुम्ही हे चॅप्टर नाही वाचले तर मग पुन्हा एकदा एक्झाम्पल देते. आन्सर तर सी आहे. एक एक्झाम्पल जसं की 5.8 ग्रेडचा तुम्हाला हे क्लास प्रॉपर्टी असते त्या बोर्डची. हे दिलेलं आहे तर तुम्हाला सांगितलं की बा ह्याचा यील्ड स्ट्रेंथ काढा. मग काय करणार तुम्ही? यील्ड स्ट्रेंथ काढण्यासाठी पॉइंटचं पहिलं जे डिजिट आहे त्याला 100 ने मल्टिप्लाय करणार. मग हा किती झाला? 500. पॉइंटच्या नंतरचा जो डिजिट आहे ह्याला तुम्ही 10 ने मल्टिप्लाय करणार. हा झाला 80. मग आता ह्यांचं पर्सेंटेज काढणार. 500 into 80 इकडे किती? 500 into 80%. मग काय हे 0 कटला, हे 0 2 0 कटले 0.4. हे किती झालं? न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. म्हणजे काय? 400 मेगा पास्कल त्या बोल्टचं काय झालं? हा टेन्साईल सॉरी यील्ड स्ट्रेंथ झालं. काय झालं? यील्ड स्ट्रेंथ झालं. तर हे एकदम टॉपिक छोटूस आहे बोल्ट मटेरियल वगैरे हे करून घ्या. तर हे जे आहे असंच प्रश्न येते याच्यावरती. यील्ड स्ट्रेंथ काढायला सांगतात. तर समजलं? पहिल्या डिजिटला 100 ने मल्टिप्लाय करायचं, दुसऱ्या डिजिटला 10 ने, मग त्यांचं पर्सेंटेज काढायचं झालं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 75. कारण कसं आहे आज पहिला दिवस असल्यामुळे पहिला क्लास असल्यामुळे मी इतकी डिटेल मध्ये सांगत आहे. नेक्स्ट क्लास पासून मी फास्ट जे आहे तुमचे क्वेश्चन घेत राहीन. डिटरमाइन द हाईट ऑफ अ स्लिप गेजेस फॉर अन अँगल ऑफ 30 डिग्री युजिंग साइन बार ऑफ 200 mm लॉंग. तर हाईट काढा म्हणत आहे स्लिप गेजची. तर स्लिप गेज जे आहे स्लिप गेज आणि साइन बार जे आहे आपण एक सोबत यूज करतो कशासाठी? कोणत्या पण गोष्टीची हाईट काढण्यासाठी किंवा अँगल काढण्यासाठी. तर इथे ते जे आहे तुमचं साइन बार प्रोव्हाइड केले आहे 200 mm लॉंग आणि स्लिप गेजची हाईट विचारली आहे आणि अँगल जो प्रोव्हाइड केलाय तो 30 डिग्री प्रोव्हाइड केलाय. ओके. तर बघा इथे फॉर्म्युला काय यूज करायचा? साइन थिटा फॉर्म्युला यूज करायचा. साइन थिटा इज इक्वल टू आपण काय करतो? समोरील बाजू हे आपण समोरील बाजू कन्सिडर करू ए बी. समोरील बाजू भागिले कर्ण AC. ठीक आहे. तर समोरील बाजू काढायची म्हणजे हा काय आहे? तुमचा जो तुमची साइन बार जे आहे स्लिप गेजेसची हाईट दाखवते आणि हे काय दाखवते? हे तुमचं साइन बार दाखवतो. ठीक आहे. तर साइन 30 डिग्री किती? साइन 30 डिग्री इज इक्वल टू AB अपॉन 200 mm आणि साइन 30 डिग्री किती असतो? साइन 30 डिग्री असतो तुमचा 1/2. तर 1/2 अपॉन AB इंटू 200. AB इकडे गेला 200 अपॉन 2 इज इक्वल टू 100 mm. तर जे तुमचं स्लिप गेजेसची हाईट आहे ती किती आहे? 100 mm आहे. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. तुम्हाला सिंपल ट्रिगोनॉमेट्री येणं गरजेचं आहे साइन बार आणि स्लिप गेजेस रिलेटेड जे पण क्वेश्चन आहे ते करण्यासाठी. ओके. Question number 76. Driving gear has 20 teeth and it's rotate at 100 rpm. Calculate the driven gear speed having 40 teeth. तर ह्याचा एक फॉर्म्युला असतो T1 upon T2 is equal to N2 upon N1. म्हणजे ड्रायव्हिंग गिअरचे दात 20 डिवायडेड बाय ड्रिव्हन गिअरचे टीथ 40 इज इक्वल टू ह्याच्यामध्ये जे आहे N2 आपल्याला काढायचा आहे आणि N1 दिलेला आहे 100. तर हा 0 गेला, हा 0 गेला, 2 1 जा 2 2 जा 4. ठीक आहे. 2 2 जा 4
मग हे इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार, तर N2 किती होईल 200 RPM होऊन जाईल. नाही 200 RPM नाही होणार, 100 डिवायडेड बाय 2 होईल. हा 100 इकडे जाईल, तर 100 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 50 RPM हा तुमचा आन्सर येईल. बघा बरं, गडबड करता करता डायरेक्ट मी 200 टिक करणार होते आणि इथे ऑप्शन मध्ये पण दिलं होतं. ते असं चूक होऊ शकते, म्हणून नाही का न्यूमेरिकल खूप मन लावून तुम्ही केले पाहिजे. तर 50 RPM इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 78. द रेंज ऑफ स्क्रू पिच गेज इज. तर हा कसा झाला, हा क्वेश्चन झाला फॅक्च्युअल. हे जर वाचलं तरच तुम्हाला येईल, अदरवाईज हे असे क्वेश्चन करता येणार नाही. मग तुक्का मारला तर लक असेल तरच बरोबर येईल, अदरवाईज चुकेल. तर लक्षात ठेवा, जे स्क्रू पिच गेज आहे त्याचा जो रेंज प्रोव्हाइड केलेला असतो ते 0.35 mm टू 5 mm प्रोव्हाइड केलेला असते. ठीक आहे, 0.35 mm टू 5 mm हा रेंज प्रोव्हाइड केलेला असते. Question number 79. A joint has 10 rivets of 4 mm diameter each. Find out the shear area. तर shear area काढण्याचा फॉर्म्युला सिंपल आहे. इथे तुमचं जे डायमीटर दिलेला आहे रिवेटचा मल्टिप्लाइड बाय पाय मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ रिवेट. ठीक आहे, नंबर ऑफ रिवेट. तर पाय इंटू डायमीटर किती प्रोव्हाइड केलाय 4 mm आणि नंबर ऑफ रिवेट किती आहे 10. इज इक्वल टू काय होईल 40 पाय हे आन्सर होऊन जाईल. पायची व्हॅल्यू ठेवून कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न नका करू. बघा ऑप्शन मध्ये पाय प्रोव्हाइड केलाय का ऍज इट इज प्रोव्हाइड केला तर मग काही गडबडच नाही करायचं. ठीक आहे, 40 पाय हे तुमचा आन्सर होईल. हा जो क्वेश्चन आहे हा तुमचा वर्कशॉप कॅल्क्युलेशनचा आहे आणि इथे क्वेश्चन तुमचे संपले. होप सो की तुम्हाला समजलं की मी काय शिकवलं आणि काय नाही. जर काही पण प्रॉब्लेम झाला असेल तर लेट मी नो, आय विल रेक्टिफाय इट. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.